नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुपरपोजिशन ऑफ वेव्ज हा साऊंडमधला टॉपिक आपण चालू केलेला आहे आणि आपण रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ज, रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ज फ्रॉम डेन्सर मीडियम, फ्रॉम रेअरर मीडियम या टॉपिकचा आपण अभ्यास केला. काही विद्यार्थ्यांचे मेसेजेस मला आले. त्यांचं म्हणणं की ते जे काही PDF फाईल मी पाठवली आहे नोट्समध्ये ते काही स्पष्ट दिसत नाही आणि मला डायग्राम पण स्पष्ट दिसत नाही. तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी नवीन PDF फाईल जस्ट पाठवली आहे. त्या नवीन PDF फाईलमध्ये नोट्स दिसत आहेत पण त्यामध्ये डायग्राम नाही. मग डायग्राम तुम्ही काय करा, डायग्रामसाठी मी जे एक्सप्लेनेशन जे काल मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये जे एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये त्या डायग्रामबद्दल ती जी डायग्राम तुम्ही काढली आहे तिथं म्हणजे एक्सप्लेनेशनमधली डायग्राम तीच काढा तुम्ही नोटबुकमध्ये. एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ परत बघा, त्यातली डायग्राम काढून घ्या नोटबुकमध्ये आणि त्याप्रमाणे ते नोट्स पूर्ण करा. पुढचा एक टॉपिक आपण आता सुरू करतो आहे त्यातलाच सुपरपोजिशन ऑफ वेव्जमधला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. बऱ्यापैकी याचा अभ्यास तुम्हाला झालेला आहे तरी देखील आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास करूया. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. सुपरपोजिशन म्हणजे काय? मिक्सिंग ॲडिंग. दोन वेव्ज एकमेकांमध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि दोन वेव्ज मिक्स केल्यानंतर काय आपल्याला त्याचा परिणाम दिसतो हे या ठिकाणी आपण आता बघणार आहोत. आणि त्या दोन वेव्ज मिक्स करताना कशा प्रकारे मिक्स करणार आहोत, मग त्याचा इफेक्ट काय दिसणार आहे वगैरे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट फॉर द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. प्रिन्सिपल म्हणजे तत्व, सुपरपोजिशन म्हणजे मिक्सिंग. दोन वेव्ज आपण आता मिक्स कशा करायच्या आणि काय ते प्रिन्सिपल आहे हे या ठिकाणी आपण आता बघूया. आता आपण इथे एक मी एक्झाम्पल घेतो. समजा माझ्याकडे एक वेव्ह आहे आणि ती वेव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस या दिशेनं अशी चालली आहे. ज्या दिशेनं ती वेव्ह चालली आहे त्या दिशेनं अशा प्रकारे क्रेस्ट ट्रफ त्या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे त्या ठिकाणी या वेव्हचा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो ॲम्प्लिट्यूड साधारणपणे एवढा आहे. आता दुसरी जी एक वेव्ह आहे ती दुसरी वेव्ह त्याच दिशेनं चालली आहे आणि त्या दुसऱ्या वेव्हचा क्रेस्ट बरोबर या पहिल्या वेव्हच्या क्रेस्टला मॅच होतो आहे आणि दुसऱ्या वेव्हचा जो ॲम्प्लिट्यूड आहे थोडासा जास्त आहे असं आपण समजूया. म्हणजे याप्रमाणे पहा. या दुसऱ्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड थोडा जास्त आहे. आता पहिल्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड वरच्या दिशेनं आहे, वरच्या दिशेनं म्हणजे अपवर्ड डायरेक्शन, आणि दुसऱ्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड पण त्याच दिशेनं आहे, अपवर्ड डायरेक्शन. तर हे जे डिस्प्लेसमेंट आहे, ॲम्प्लिट्यूड इज नथिंग बट द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. मग डिस्प्लेसमेंट ही कसली क्वांटिटी आहे? व्हेक्टर क्वांटिटी आहे. आणि ती व्हेक्टर क्वांटिटी असल्यामुळं दोघांचं ॲडिशन जर आपण करायचं म्हटलं, दोन्ही डिस्प्लेसमेंट एकाच दिशेने आहेत, दोघांचं मिळून टोटल डिस्प्लेसमेंट किती येईल तर सरळ त्या ठिकाणी दोघांचा ॲम्प्लिट्यूड ॲड होणार आहे आणि तो सगळा मिळून टोटल ॲम्प्लिट्यूड या ठिकाणी हा असा वाढणार आहे आणि अशा प्रकारची वेव्ह त्या ठिकाणी आपल्याला दिसेल पहा. म्हणजे हा ॲम्प्लिट्यूड वाढला, दोघांचा मिळून जास्त झाला, इन्क्रीज झाला. सरळ त्या दोन्ही ॲम्प्लिट्यूड्सची बेरीज झाली, ॲडिशन झालेली आहे आणि आपल्याला ॲम्प्लिट्यूड असा मिळाला आणि रिझल्टंट वेव्ह याप्रमाणे मिळाली. वेन टू वेव्स ट्रॅव्हलिंग इन अ मीडियम अराइव्ह ॲट अ पॉईंट सायमल्टेनियसली. जेव्हा दोन वेव्ज माध्यमातून जात असतात आणि एकाच वेळेस एका पॉईंटला एकत्र येतात तेव्हा काय होतं हे आपण आता इथं बघतोय. ईच वेव्ह प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट. ईच वेव्ह प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट. प्रत्येक वेव्ह स्वतःचं डिस्प्लेसमेंट स्वतः निर्माण करते, इंडिपेंडंट ऑफ दी अदर, दुसऱ्यावर अवलंबून नसते. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट इज अकॉर्डिंग टू व्हेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट्स. दोघांचं मिळून रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती असतं? व्हेक्टर सम म्हणजे त्या दोन डिस्प्लेसमेंटची व्हेक्टरचा विचार करून ॲडिशन, म्हणजे त्यांची डायरेक्शन, त्यांची मॅग्निट्यूड या दोघांचा विचार करून ॲडिशन, व्हेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट्स ड्यू टू ऑल दोज वेव्स. अशा प्रकारे 3 पॉईंट्समध्ये आपण हे प्रिन्सिपल सांगणार आहोत. बघा परत एकदा. फर्स्ट पॉईंट, व्हेन
two or more waves traveling in a medium arrive at a point simultaneously. Each wave produces its own displacement independent of the other. The resultant displacement at that point is according to vector sum of the displacements due to all the waves. आता या ठिकाणी मी जे एक्झाम्पल सांगितलेलं आहे ते एक्झाम्पलमध्ये मी काय केलं, क्रेस्टला क्रेस्ट आणि ट्रफला ट्रफ असं मॅच झालेलं आहे असं दाखवलं. असं योगायोगानं होऊ शकतं, असंच घडेल, असंच व्हावं असं काही नाही. असा आहे, हा एक निव्वळ योगायोग आहे की क्रेस्टला क्रेस्ट आणि ट्रफला ट्रफ मॅच झालेला आहे. मग आता मी दुसरं एक्झाम्पल घेतो पहा. समजा आता या ठिकाणी एक पहिली वेव या दिशेनं अशी चालली आहे, एक्स ॲक्सिसच्या दिशेनं, हा त्याचा ॲम्प्लिट्यूड या ठिकाणी दिसतोय. आणि दुसरी जी वेव आहे त्या दुसऱ्या वेवचं नेमकं काय झालेलं आहे, क्रेस्टला ट्रफ मॅच झालेला आहे पहा याप्रमाणे. मग पहिल्या वेवचा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो एवढा आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट, आणि दुसऱ्या वेवचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, बरोबर विरुद्ध दिशेनं आहे. दोघांचं मिळून टोटल डिस्प्लेसमेंट किती होणार? जर दोघांची मॅग्निट्यूड सेम असेल तर टोटल डिस्प्लेसमेंट 0 होणार, आणि दोघांची मॅग्निट्यूड जर सारखी नसेल तर टोटल डिस्प्लेसमेंट जे आहे ते कमी होणार, फार कमी होणार. म्हणजे अशा प्रकारे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जो आपण काढणार आहे तो वेक्टर सम प्रमाणे काढायचा आहे. म्हणजे मॅग्निट्यूड तर आपण बघणारच आहोत, पण डायरेक्शनचा देखील त्या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. डायरेक्शन जर याप्रमाणे अपोजिट असेल तर टोटल डिस्प्लेसमेंट हे 0 होणार. मग आता आपल्याला माहिती आहे इंटेन्सिटी ऑफ ए वेव इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. मग इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडचं हे जे रिलेशन असेल, मग ॲम्प्लिट्यूड आता या फर्स्ट केसमध्ये बघा वाढली आहे या फर्स्ट केसमध्ये, मग इंटेन्सिटी देखील तिथं वाढणार. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड, देअरफॉर इंटेन्सिटी बिकम्स मॅक्सिमम इन दी फर्स्ट केस. आणि ही जी खालची डायग्राम दुसरी केस जी आहे इथं काय होणार, इंटेन्सिटी बिकम्स मिनिमम बिकॉज ॲम्प्लिट्यूड इज मिनिमम. इथं ॲम्प्लिट्यूड मिनिमम झालेला आहे, कमी झाला आहे. किंबहुना जर दोन्हीही डिस्प्लेसमेंट सेम असतील तर ॲम्प्लिट्यूड 0 होणार आणि इंटेन्सिटी 0 होणार. म्हणजे थोडक्यात इथं इंटेन्सिटी किती होणार, मिनिमम किंवा 0. सो धिस फिनॉमेनन which is nothing but the principle of superposition of waves. मग आता बघा, when two waves traveling in a medium, two or more waves traveling in a medium arrive at a point simultaneously, each wave produces its own displacement independent of the other, and the resultant displacement due to all the waves resultant displacement at that point is according to vector sum of the displacements due to all the waves. अशा प्रकारे हे प्रिन्सिपल आपण असं सांगायचं आहे. आता बघा हे प्रिन्सिपल या ठिकाणी नोट्समध्ये कशा प्रकारे सांगितलेलं आहे. When two or more waves traveling in a medium arrive at a point simultaneously, हा मी फर्स्ट पॉईंट सांगितला होता. Each wave produces its own displacement independent of the other, हा दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट, the resultant displacement at that point is according to vector sum of the displacements due to all the waves. तर असे हे 3 पॉईंट्स एकत्र केले की अशा प्रकारची ही स्टेटमेंट तयार होते आणि त्यालाच म्हणायचं आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आता तुम्हाला एक साधा सोपा प्रश्न मी इथे विचारतो. समजा 2 वेव्ज आपल्याकडे आहेत आणि त्या दोन्हीही वेव्ज समजा लाईट वेव्ज आहेत. म्हणजे लाईट वेव्ज म्हटल्यानंतर तिथं काय असणार आहे, क्रेस्ट ट्रफ अशा प्रकारे असणार आहे. अशा लाईट वेव्ज आहेत आणि त्या 2 वेव्ज इन फेजमध्ये मिक्स झाल्या. इन फेजमध्ये मिक्स झाल्यानंतर इंटेन्सिटी वाढणार आणि आपल्याला इंटेन्सिटी वाढली, ॲम्प्लिट्यूड वाढणार, इंटेन्सिटी वाढणार, आणि इंटेन्सिटी वाढली की आपल्याला त्या ठिकाणी ब्राईट लाईट दिसेल, ब्राईट लाईट. आणि जर समजा त्या 2 वेव्ज आउट ऑफ फेज मिक्स झाल्या तर इंटेन्सिटी कमी होणार, मिनिमम होणार, आणि आपल्याला तिथं काय दिसणार, डार्कनेस, अंधार, डार्क दिसेल. असं केव्हा होईल, जर लाईट वेव्ज असतील म्हणजे क्रेस्ट ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ज असतील तर.
आणि जर समजा त्या वेव्ज लॉन्जिट्युडनल वेव्ज असतील, लॉन्जिट्युडनल वेव्ज म्हणजे कॉम्प्रेशन्स, रेरिफॅक्शन, परत कॉम्प्रेशन, परत रेरिफॅक्शन, परत कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन, अशा प्रकारे असतील तर त्या ठिकाणी समजा दोन वेव्ज इन फेज मिक्स झाल्या, म्हणजे कॉम्प्रेशनला कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शनला रेरिफॅक्शन, आणि रेरिफॅक्शन कॉम्प्रेशनला कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शनला रेरिफॅक्शन असं जर मिक्स झाल्या, इन फेज मिक्स झाल्या, तर तिथं ॲम्प्लिट्यूड वाढणार. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड वाढल्यामुळं इंटेन्सिटी वाढणार, इंटेन्सिटी मॅक्झिमम होणार आणि आपल्याला लाऊड साऊंड ऐकायला मिळेल. लॉन्जिट्युडनल वेव्ज म्हणजे साऊंड वेव्ज असतील तर तिथं ऐकायला मिळेल, आणि ट्रान्सव्हर्स वेव्ज म्हणजे लाईट वेव्ज असतील तर तिथं ब्राईटनेस पाहायला मिळेल. इथं लाऊड साऊंड ऐकायला मिळेल, तिकडे ब्राईटनेस पाहायला मिळेल. आणि जर त्याच दोन साऊंड वेव्ज जर आउट ऑफ फेज मिक्स झाल्या तर ॲम्प्लिट्यूड मिनिमम होईल, आणि ॲम्प्लिट्यूड मिनिमम झाला की इंटेन्सिटी पण मिनिमम होईल, आणि मग तिथं आपल्याला काय ऐकायला मिळेल? कमी आवाज, नो साऊंड किंवा लो साऊंड, कमी किंवा नो, लो ऑर नो साऊंड ऐकायला मिळेल. आणि लाईट वेव्जमध्ये आपल्याला काय दिसेल? डार्कनेस, अंधार दिसेल किंवा कमी ब्राईटनेस दिसेल, कमी तीव्रतेचा उजेड असा त्याच ठिकाणी दिसेल. तर अशा प्रकारे लाईट वेव्ज आणि साऊंड वेव्ज दोन्हीमध्ये प्रिन्सिपल जे आपण आता बघतोय हे सेम आहे. ती वेव्ह लाईट वेव्ह असेल किंवा साऊंड वेव्ह असेल, दोन्हीकडचं प्रिन्सिपल. मग आता ह्या दोन वेव्ज जर साऊंड वेव्ज असतील तर कशा प्रकारे त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला लिहिता येईल पहा. वेन, फर्स्ट पॉईंट, वेन टू साऊंड वेव्ज मीट इच अदर इन फेज. इन फेज म्हणजे आत्ता मी सांगितलं जसं कॉम्प्रेशनला कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शनला रेरिफॅक्शन. Compressions of one wave coincides with compression of the other and vice versa. The resultant displacement is increases, and as the intensity of sound is directly proportional to square of its amplitude, so intensity of sound becomes maximum and we heard a loud sound. Loud sound ऐकायला मिळेल. This phenomenon is called as constructive interference of sound. हाच पॉईंट जर लाईट वेव्हमध्ये जर आपल्याला एक्सप्लेन करा म्हटलं तर कसं सांगता येईल? When two light waves meet each other in phase, that is crest of one wave coincides with the crest of the other and vice versa, the resultant displacement at that point increases as the intensity of light is directly proportional to square of its amplitude. The intensity of light becomes maximum and we see brightness. This phenomenon is called as constructive interference of light असं आपण त्या ठिकाणी म्हणणार. आणि दुसरा पॉईंट बघा. When two sound waves meet each other in out of phase, that is compression of one wave coincides with the rarefaction of the other and vice versa, the resultant displacement at that point decreases and intensity is directly proportional to square of its amplitude, so the intensity of sound becomes minimum or zero and we heard faint sound or a no sound. This phenomenon is called destructive interference of sound. तर अशा प्रकारे हे झालं प्रिन्सिपल, आणि याचा उपयोग करून आपण पुढे बघणार आहोत बीट्स, त्याच्यानंतर स्टेशनरी वेव्ज. हा सगळा अभ्यास आपला या पूर्ण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज याच्यावरती अवलंबून आहे. तर ठीक आहे, हे प्रिन्सिपल सगळ्यांनी अभ्यास करायचं आहे, आणि हे नोट्स मी आता ह्याची PDF पाठवतो, हे लिहून घ्या. आणि आपण बीट्सचा अभ्यास याच्यानंतर करणार आहोत. बीट्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघा टॉपिक आणि त्याचा अभ्यास करा. ओके, थँक्यू.